सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजकाल सर्वांचीच पसंती ही OTT प्लॅटफॉर्मला असलेली आपल्याला दिसते। इतका प्रचंड कंटेंट OTT वर येतोय, यातलं नेमकं काय पाहावं हे मात्र बऱ्याचदा समजत नाही। मग मी कशासाठी आहे? प्रत्येक आठवड्यात रिलीज झालेले काही चित्रपट आणि वेब सिरीज याविषयी मी तुम्हाला सांगत असते। चला तर मग वेळ न घालवता पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर राजकीय ॲक्शन थ्रिलर चित्रपट आर्टिकल 370 या आठवड्यामध्ये त्याच्या OTT रिलीजसाठी सज्ज झालाय। वास्तविक घटनांपासून प्रेरित असलेला हा चित्रपट जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याभोवती फिरतो। या चित्रपटाची नायिका यामी गौतम आहे, जी एक तरुण फील्ड एजंट झुनी अख्तरची व्यक्तिरेखा साकारते। झुनी NIA मध्ये सामील होते आणि जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या गुप्त मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते। या ऐतिहासिक पावलामुळे राज्यातील दहशतवाद आणि भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यातही मदत झाली। हा चित्रपट 19 एप्रिलला OTT वर प्रदर्शित झालाय। या आठवड्यात रिलीज होणाऱ्या नवीन OTT पैकी क्राइम थ्रिलर चित्रपट सायलेन्स 2 द नाइट आउल बार शूट आउट या चित्रपटाचं दिग्दर्शन आबान भरूचा देवहंस यांनी केलं असून यामध्ये मनोज वाजपेयी, प्राची देसाई, साहिल वैद, वकार शेख आणि पारुल गुलाटी यांच्या प्रमुख भूमिका आहेत। ACP अविनाश वर्मा ज्यांची भूमिका मनोज वाजपेयी यांनी साकारली आहे, यांच्या नेतृत्वाखालील स्पेशल क्राइम युनिट मुंबईतील नाइट आउल बार मध्ये सामूहिक गोळीबाराचं जटिल प्रकरण त्यांच्याकडे सोपवलं गेलंय। तपास जसजसा पुढे सरकतो तसतसे अनेक तथ्य समोर येतात, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच क्लिष्ट होतं। हे प्रकरण सुटेल का हे पाहण्यासाठी नक्की पहा चित्रपट सायलेन्स 2। या आठवड्यात OTT वर रिलीज होणारा आणखी एक मनोरंजक क्राइम थ्रिलर चित्रपट सायरन, ज्यामध्ये जयम रवी आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेमध्ये आहेत। अँथनी भाग्यराज दिग्दर्शित आणि लिखित हा चित्रपट एका रुग्णवाहिका चालक थिलाग वर्मन उर्फ थिलगन, जो जयम रवी यांनी साकारलाय, यांच्या भोवती केंद्रित आहे। तो एक प्रामाणिक माणूस आहे ज्यावर त्याची पत्नी आणि मित्राची हत्या केल्याचा खोटा आरोप आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। 14 वर्षांनंतर तो 14 दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर येतो आणि आता त्याचं एकमेव ध्येय आहे की खऱ्या गुन्हेगाराला शोधणे, ज्याने त्याचं आयुष्य कायमचं नष्ट केलंय। पण अवघ्या 2 आठवड्यामध्ये पत्नी आणि मित्राची हत्या करणाऱ्या त्या खुनीला शोधण्यामध्ये थिलगन यशस्वी होणार का हे पाहण्यासाठी नक्की पहा सायरन। द सिक्रेट स्कोअर ही मरीना एफ्रॉन आणि कार्मेन लोपेज एरियल यांनी बनवलेली स्पॅनिश भाषेतील कल्पनारम्य रहस्य नाट्यमालिका आहे। कथा माया आणि तिच्या किशोरवयीन मैत्रिणीची आहे, जी जादूच्या संगीताच्या स्कोअरवर अडखळतात। हा अनोखा स्कोअर त्यांना जादुई शक्ती प्रदान करतो, ज्यामुळे त्यांना रोमांचक सुरू करता येतात। गंमत आणि उत्साहाबाबत सोबतच गटाला धोक्याचाही अनुभव येतो, कारण खरा खलनायक हा जादुई धावसंख्येनंतर असतो। याशिवाय गटाकडे असलेला स्कोअर अपूर्ण आहे आणि म्हणून खलनायकाच्या हातात येण्यापूर्वी त्यांना संपूर्ण स्कोअर शोधणं आवश्यक आहे। किशोरवयीन मुले त्यांच्या ध्येयामध्ये यशस्वी होतील का हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा द सिक्रेट स्कोअर। सी यू इन अदर लाईफ ही या आठवड्यामध्ये OTT वर रिलीज होणारी एक मनोरंजक स्पॅनिश मालिका आहे। मिनी सिरीज 11 मार्च 2004च्या ट्रेन बॉम्बस्फोटाबद्दल मॅन्युअल जोबोइस यांच्या मुलाखतीच्या पुस्तकावर आधारलेली आहे। हे 16 वर्षीय गॅब्रियल मोंटोया विडाल उर्फ बेबी आणि निवृत्त स्किझोफ्रेनिक खाण कामगार एमिलियो ट्रॅशोरास यांच्या कथेचं अनुसरण करते। या दोघांनी एस्टुरियास मधून स्फोटके मिळवून माद्रिदला हस्तांतरित केली आहेत आणि त्या दुर्दैवी दिवशी अनेक निष्पाप लोक मारले गेले। त्यावेळी हा युरोपमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जात होता। अखेरीस त्या दोघांना अटक झाली आणि या हल्ल्यासाठी दोषी ठरलेला बेबी हा पहिला होता। तर नक्की पहा ही वेब सिरीज सी यू इन अदर लाईफ।
सिम्पथायझर ही विएत थाम गुयेन यांच्या पुलित्झर पारितोषिक विजेत्या कादंबरीवर आधारित ऐतिहासिक ब्लॅक कॉमेडी मिनी सिरीज आहे। कथा अर्धी फ्रेंच अर्धी व्हिएतनामी कम्युनिस्ट गुप्तहेर भोवती फिरते, जो मूळतः दक्षिण व्हिएतनाम सैन्यामध्ये उत्तर व्हिएतनामचा प्लांट होता। व्हिएतनाम युद्धाच्या शेवटी तो अमेरिकेमध्ये पळून गेला आणि दक्षिण व्हिएतनामी निर्वासितांच्या समुदायामध्ये राहायला लागला। तसेच त्याचे हेरगिरीचे दिवस अद्याप संपलेले नाहीत, कारण तो विएत कॉंगसाठी गुप्तपणे हेरगिरी करतो। मिनी सिरीज मध्ये अकादमी पुरस्कार विजेते रॉबर्ट डाउनी ज्युनियर हे देखील वेगवेगळ्या विरोधी भूमिकांमध्ये आहेत, त्यामुळे नक्की पहा सिम्पथायझर। तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून। प्राजक्ता माळी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे। जुळून येती रेशीम गाठी मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेल्या प्राजक्ताने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलंय। अभिनयाबरोबरच प्राजक्ताच्या सौंदर्यावरही चाहते फिदा असतात। नुकतंच प्राजक्ताने फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती। या सोहळ्यामध्ये प्राजक्ताने तिच्या दिलखेचक अदाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। दिया मिर्झा ही बॉलिवूड इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे। आजही तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनातील आपली जागा कायम ठेवली आहे। दिया मिर्झा ही सोशल मीडियावर सक्रिय असते। ती विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते। दिया ही वेस्टर्न आणि मॉडर्न अशा दोन्ही प्रकारचे कपडे अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करते। दियाने नुकताच तिचा एक खास लुक शेअर केलाय, ज्यामध्ये तिने एक सुंदर साडी नेसली आहे। दियाची ही साडी खूपच सुंदर दिसते। या लुक मध्ये ती खूपच सुंदर दिसते। कानामध्ये मोठे झुमके घालून तिने हा लुक पूर्ण केलाय। मोठी बॉर्डर असलेल्या या साडीवर दियाने मॅचिंग ब्लाउज परिधान केलाय। तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरलेत। साई पल्लवी सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते। तिने तिच्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय। सध्या तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। हा व्हिडिओ तिच्या कॉलेजच्या दिवसातील असल्याचं सांगितलं जात आहे। या व्हिडिओमध्ये साई फ्रेंड्स सोबत शीला की जवानी या गाण्यावर थिरकताना दिसतेय। तिचा डान्स पाहून चाहते हैराण झालेत आणि ते त्यांचे कौतुक करताना थकत नाहीयेत। प्रिया बापट ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे। उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रियाने मराठी इंडस्ट्रीमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण केलंय। अभिनेत्रीचा नाटक, सिनेमा, मालिका तसेच वेब सिरीज मध्ये दांडगा वावर असल्याचं पाहायला मिळतं। मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाचा डंका वाजवलाय। प्रिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं। नुकतंच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत। कॉर्ड सेट परिधान करून तिने हे फोटो शूट केलाय। प्रियाचा हा समर स्पेशल लुक चाहत्यांना प्रचंड आवडलाय। अभिनेत्री प्रिया बापटच्या या सनकिस्ड फोटोवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्यात। सैराट येऊन आता 8 वर्ष झाली, तरी रिंकूची क्रेज काही कमी झालेली नाही। तिला आजही लोक आर्ची अशीच हाक मारतात। तिचे साडीतील फोटो तर चाहत्यांना घायाळ करतातच। रिंकूला प्रेक्षकांनी कायम सोज्वळ लुकमध्ये आणि साध्या लुकमध्येच पाहिलाय। मात्र जेव्हा एखादी मराठी अभिनेत्री बोल्ड लुकमध्ये दिसते, तेव्हा लोकांच्या पोटात दुखतं। रिंकू सोबतही तेच झालंय। नुकत्याच पार पडलेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये रिंकूने हजेरी लावली। रेड कार्पेटवर येताच तिचा बोल्ड लुक पाहून सगळेच अवाक झाले। डीप नेक कलरफुल गाऊन, गळ्यात सुंदर चमचमता हार, सिल्वर रंगाचे कानातले, शॉर्ट हेअर कट आणि ग्लॅमरस मेकअप अशा लुकमध्ये ती सर्वांसमोर आली। आर्चीचा हा लुक बऱ्याच जणांना आवडला, पण यावर ट्रोलर्स संधी कशी सोडणार? बॉलिवूडला कॉपी करतात, आपण काय करतो याचं भान नाही। हिने पण अंग प्रदर्शन करायला सुरुवात केली, अशा अनेक कमेंट्स करत तिला ट्रोल करण्यात आलाय।
अभिनेता राजकुमार रावला त्याच्या हनुवटीच्या प्लास्टिक सर्जरीवरून बऱ्याच दिवसांपासून ट्रोल केलं जात होतं। आता अभिनेत्याने या चर्चेवर मौन सोडलंय। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव सध्या त्याच्या श्रीकांत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। दरम्यान इंडिया टुडेशी बोलताना तो प्लास्टिक सर्जरीच्या अफवेवरही मोकळेपणाने बोलला, ज्यामध्ये त्याने आपल्या बदललेल्या स्टाईलचं रहस्य सांगितलं आहे। राजकुमार रावला विचारण्यात आलं की सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये तुमच्या हनुवटीवर प्लास्टिक सर्जरी केल्याचं बोललं जातंय, त्या अफवेत तथ्य आहे का? यावर राजकुमार रावने उत्तर दिलं की जेव्हा आपण तो फोटो पाहिला तेव्हा आपल्यालाही आश्चर्य वाटलं होतं की तो मीच आहे का। हे खरं आहे की 8-9 वर्षापूर्वी मी एक छोटासा फिलर घातला होता। सध्या मराठी सिने इंडस्ट्रीत लग्नसराई पाहायला मिळते। नुकतेच तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी लग्न केलंय, त्यानंतर आता आणखी एक जोडपं लग्नबेडीत अडकतंय। हे जोडपं म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने। शुभंकर आणि अमृता यांचा विवाह पुण्यात पार पडणार आहे। आज त्यांचे पुण्यात संगीत सेरेमनी आणि हळदीचा कार्यक्रम होतोय। सोशल मीडियावर त्याची झलक देखील पाहायला मिळते। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर आणि अमृताचा मोठ्या थाटामाटामध्ये साखरपुडा झाला होता। साखरपुड्याच्या 4 महिन्यानंतर 6 एप्रिलला व्याही भोजनाचा कार्यक्रम देखील झाला। दोघांच्या कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला। तर असेच रंगतदार किस्से आणि OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका। माझ्यासोबत आजच्या भागात इतकंच। जय महाराष्ट्र।